आदिवासी समुदाय मंचाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांची घेतली भेट। आदिवासी समुदायाचं कल्याण आणि प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही। अल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92% असेल। ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचं प्रमाण कमी, हवामान विभागाची माहिती। देशाच्या सीमा सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून गृहमंत्री अमित शाह यांचा गुजरात दौरा। भारत पाकिस्तान सीमा भागाची करणार पाहणी। पश्चिम आशियातला तणाव कमी करण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचं पाठबळ असेल। होर्मुझ सामुद्रधुनी आणि तांबड्या समुद्रातून मुक्त व्यापाराला भारताचं प्राधान्य, अजित डोवाल। पश्चिम आशिया तणावासंदर्भात व्यापक धोरणात्मक करार लवकरच होणार। होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणच्या अणु कार्यक्रमाचा करारात समावेश असेल, जेडी व्हान्स। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्याचा प्रयत्न अमेरिका कधीही खपवून घेणार नाही, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा इशारा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सायप्रस इथे युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भेटीगाठी। दोन्ही देशांमधल्या विविध संधींचा घेतला आढावा। मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या आशियाई प्रदेशाचं मुख्यालय मुंबईत स्थापन करण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार। कंपनीच्या कार्यकारी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सरकारनं ग्वाही दिल्याप्रमाणे 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार। लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला। डी.के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळाविषयी राजकीय वर्तुळात चर्चा। आणि पिंपरी चिंचवड इथं विषारी दारू प्यायल्यामुळे 13 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर।